भूषण वाळेकर, निखिल वाळेकर या सगळ्या मंडळींनी स्वखर्चाने 26 मंदिरांचा जीर्णोद्धार या अंबरनाथ शहरामध्ये केलेला आहे। म्हणून या अंबरनाथ नगरीला 965 वर्ष जुना शिवमंदिराची भेट आपल्याला मिळालेली आहे। आशीर्वाद आपल्याला या शिवशंकराचा मिळालेला आहे आणि म्हणून माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी जवळजवळ 1000 वर्षानंतर अंबरनाथ शिवमंदिराचा परिसराचा कायापालट करण्याकरता जवळजवळ 150 कोटी रुपये या अंबरनाथ शहराला मिळवून दिले नव्हे तर त्याचं काम चालू आहे आणि लवकरच शिवमंदिराचा परिसर ज्या दिवशी सुशोभित होईल तेव्हा काशी विश्वनाथ आणि महाकालेश्वरला जी गर्दी होते त्यापेक्षा जास्त गर्दी ही अंबरनाथ शहरामध्ये होईल, कारण अंबरनाथचं शिवमंदिर हे 1000 वर्ष जुनं मंदिर आहे। देवाला साकडा घातलाय आम्ही की होय, या गेल्या सोमवारी आम्ही अंबरनाथच्या शिवमंदिरात गेलो, पती पत्नी आणि आमचे बरेचसे भावी नगरसेवक आम्ही अभिषेक केला आणि देवाला महादेवाला सांगितलंय की ह्या अंबरनाथमध्ये लबाडांच्या सत्ता परत येऊन देऊ नको, या शिवसेनेची सत्ता या अंबरनाथकरांना पाहिजे। म्हणून एवढे मोठे अंबरनाथकर दोन्ही तिन्ही बाजूला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले आहेत। आमच्या माता भगिनी खूप मोठ्या संख्येने या अंबरनाथ शहरातल्या नेहमी आमच्यावर प्रेम करत असतात, कारण आमचं काम बोलतंय। मग ती दहीहंडी असो, शिवजयंती असो, नवरात्र उत्सव असो, रंगपंचमी असो, स्ट्रीट फेस्टिवल असो, शिवमंदिर फेस्टिवल असो, हे नव्हे तर हुरडा पार्टीसारखा जळगाव भुसावळकडं मराठवाड्यामध्ये होणारा एखादा कार्यक्रम असो, ही करते ती फक्त शिवसेनाच करते। आणि म्हणून अंबरनाथकर नेहमी आमच्यावर खुश असतात। अंबरनाथकरांना विकासासोबतच करमणुकीचे अनेक कार्यक्रम या शिवसेनेनी नेहमी दिलेले आहेत। म्हणून अंबरनाथकरांनी नेहमी आम्हाला झुकतं माप दिले, आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत। म्हणून गेली 30 वर्ष या अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि गेली 45 वर्ष मी आमचे राजकारणातले माझे गुरु साबीर शेख साहेब, वंदनीय शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने या अंबरनाथमध्ये काम करतोय। अनेक संकट आली, अनेक संघर्ष केला, परंतु ताठ मानेने हा भगवा अंबरनाथमध्ये डौलत राहण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेची महिला आघाडी, शिवसेनेचे युवा सैनिक या अंबरनाथकरांना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला कानमंत्र 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे करण्यासाठी आम्ही सगळे तत्पर असतो। आणि हे करण्यासाठी या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये अनेक विकासाची कामं अंबरनाथमध्ये झालेली आहेत, परंतु अंबरनाथला ठाण्यासारख्या महापालिकेची उपमा आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब देतात की ठाण्याच्या बरोबरीने अंबरनाथचा विकास चालू आहे। आणि म्हणूनच पुन्हा एकदा या अंबरनाथमध्ये शिवसेनेचीच सत्ता येईल याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही। आजची सभा पाहिल्यानंतर अनेकांची छाती धडधडत असेल की होय, किती मोठ्या संख्येने नागरिक, माता भगिनी शिवसेनेच्या पाठीशी आहेत, मतदार शिवसेनेला मतदान करतात। कुठलंही भय अंबरनाथमधल्या मतदारांमध्ये नाही, कुठलंही भय अंबरनाथमधल्या व्यापाऱ्यांमध्ये नाही। खोटा प्रचार अंबरनाथमध्ये चालू आहे, भयमुक्त अंबरनाथ। अरे या अंबरनाथमध्ये जोपर्यंत अरविंद वाळेकर आहे तोपर्यंत कोणाला घाबरायची गरज नाही, कारण अनेकांनी या अंबरनाथकरांना त्रास दिला, त्यांना कुठे पाठवलंय आपण, त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे। त्यामुळं अंबरनाथमध्ये शिवसेनेचं भय हे कधीही कुठल्याही माता भगिनींना नाही, व्यापाऱ्यांना नाही, कुठल्याही बिल्डरला नाही। त्यामुळं खोटा प्रचार करून मतं मिळत नाहीत।
तुम्ही कितीही खोटा प्रचार करा, 21 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार. 21 तारखेला भगवे पेटे बांधून फटाके आम्हीच फोडणार, नव्हे तर मिठाई संपूर्ण शहरामध्ये आम्हीच वाटणार. म्हणून मला खात्री आहे की अंबरनाथमधल्या या आमच्या माता भगिनी, आमचे मतदार, शिवसेनेला, शिवसेनेचे सगळे नगरसेवक यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु यावेळेस तुम्हा सगळ्यांना, प्रत्येकाला घरोघरी जाऊन सांगायचं आहे की 3 वेळा धनुष्यबाणाचं बटन तुम्हाला दाबायचं आहे. 2 पॅनलमधल्या नगरसेवकांना आणि 1 मत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांना. जिथे जिथे शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 3 धनुष्यबाणाची बटन दाबल्याशिवाय या शहराचा विकास होणार नाही. ज्यावेळेस आपण 3 बोटं ही धनुष्यबाणाची दाखवतो त्यावेळेस ही 2 बोटं आपली ही एक सुंदरतेचं प्रतीक असतं. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सुंदर आहे सांगतो त्यावेळेस ही 2 बोटं आपली अशी होत असतात. आणि म्हणून 3 बोटं, या 3 वेळा धनुष्यबाणाचं जर बटन दाबाल तरी अंबरनाथ सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. मी नक्की तुम्हा सर्वांकडून एक अपेक्षा बाळगतो की आम्ही केलेली 45 वर्षाची कामं, दिवाळी आली की फराळ आम्हीच वाटायचा, शाळा चालू झाल्या की वह्या पुस्तकं आम्ही वाटायच्या, आणि मग मतदान मागायला जर आज कोणी खोटे नाटे शब्द बोलून येत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवा. नक्कीच हे अंबरनाथकर येत्या 20 तारखेला धनुष्यबाणावर बटन दाबून समोरच्याला चक्कर येऊन पडल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. या अंबरनाथकरांवर माझा विश्वास आहे. माननीय एकनाथ शिंदेसाहेब थोड्याच वेळामध्ये इथे येतील, आमच्या या लाडक्या बहिणींना मार्गदर्शन करतील आणि तुम्हा सर्वांना ते आव्हान करतील की या अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले पाहिजेत. ते तुम्ही द्याल एवढी खात्री बाळगतो. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन 20 तारखेला तुमच्या समोर पुन्हा येऊ. 21 तारखेला गुलाल उधळू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.